नमस्कार. मी परत घेऊन आले आहे रोंडाबांचं पुस्तक जादू. होय, आपल्या वाचाल तर वाचाल ह्या सिरीजमध्ये मी संगीता नवगळे आपलं परत स्वागत करते. नमस्कार, कशा आहात तुम्ही? आणि आपलं ठरल्याप्रमाणे आपला दिवस 9वा आणि सॉरी काही दिवस मी व्हिडिओ करू शकले नाही, त्याकरता आजचा दिवस आहे 9वा. तर इथे असं दिलं आहे की पैशाची लोहचुंबक, केवळ कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होते, असं इथे नमूद केलेलं आहे. कृतज्ञतेनेच आयुष्य समृद्ध होते. तुमचे आरोग्य असो, काम असो, नातेसंबंध असो किंवा पैसा असो, कृतज्ञ व्यक्त करणे ही समृद्धी आणि तक्रार करणे ही गरिबी. समजलं ना? की तुमचं काम असो, आरोग्य असो, पैसा असो किंवा नातेसंबंध असो, तिथे समजा तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये श्रीमंती येणार. कुठली? नात्यांची, पैशांची, आरोग्याची. आणि समजा तुम्ही तक्रार करत असलात तर तुमच्या जीवनातून काय काढून घेण्यात येईल? आरोग्य काढून घेण्यात येणार, पैसा काढून घेणार, नातेसंबंध काढून घेण्यात येणार. आपण प्रत्येक गोष्टीला कृतज्ञ असलं पाहिजे असं इथे सांगितलं आहे. लोक पैशाबद्दल सगळ्यात जास्त तक्रार करतात. आजच्या या जादूच्या कृतीमुळे ही तक्रार कृतज्ञतेत बदलणार आहे. एकतर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आणि दुसरे म्हणजे ज्या तक्रारीमुळे तुम्ही आणखी गरीब होत जाल तिची जागा कृतज्ञ घेणार. अशा प्रकारे दोनदा कृतज्ञता व्यक्त झाल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन येण्यासाठी दुप्पट ताकद लावी लागणार आणि जादूने तुम्ही श्रीमंत होणार. सपोज तुम्ही आता एखाद्या कार्यक्रमात गेलात, तिथं तुम्ही कृतज्ञ असायला पाहिजे की नाही मला कार्यक्रमाला बोलवलं, किंवा एखाद्या नातेसंबंधामध्ये आपण कृतज्ञ असायला पाहिजे. हे कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपल्या श्रीमंतीला आपल्या जीवनात आकर्षण करणं असं असते. इथे असं जर नमूद केलेलं आहे की तुम्ही तुम्ही जर गॅस आणि विजेची बिल भरत असाल तर त्यामुळे तुम्ही किती गरम आणि थंड तापमानाचा तुम्हाला उपभोग घेता येतो याचा विचार करा. गरम पाण्याचा शावर तुम्ही घेऊ शकता. फोन आणि इंटरनेटसाठी बिल देत असाल तर सेवा सुविधा नसत्या तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत भेटीसाठी मोठमोठी अंतरे पार करून जावं लागलं असतं. किती अवघड आहे ना हे? मग आता हे सांगा की आपल्याला एवढं सारं भेटलं, मग त्यासाठी आपण कृतज्ञ असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे पुरेसा पैसा नसताना बिल चुकती करणं ही एक अवघड गोष्ट होऊन बसते. तुमच्याकडे पैसा नसतो आणि बिलाचं मात्र ओघ सुरू आहे असं तुम्हाला वाटतं. पण तुम्ही जेव्हा बिलाविषयी तक्रार कराल तेव्हा तुम्हाला खरं पैशाविषयी तक्रार करता. असं ह्या कारणामुळे तुमच्या जीवनात अजून गरिबी येणार. हे बघा, आपण जसं आपण फोन वापरतो, मोबाईल वापरतो, आपण त्याचं बिल भरलं तर काय होणार? आपल्याला मोबाईल वापरता येतो. आपण मोबाईल घेतो तर मोबाईलचं बिल आपल्याला पे करावं लागतं. आपण वीज वापरतो, विजेचं बिल आपल्याला पे करावं लागतं, कारण की कुणीतरी आपल्याला वीज देतं आणि ते आपल्याला त्याच्या पैशाच्या स्वरूपात द्यावं लागतं. पण त्याकरता आपण कृतज्ञ असायला पाहिजे की आपल्याकडे वीज तर आहे ना, मी मोबाईलचे पैसे तर भरू शकतो ना. आणि माझी पण इथे एक सवय असते की इथे त्यांनी दिलं आहे की तुमच्याजवळ बिल असेल त्या बिलावर तुम्ही कृतज्ञता राहा त्या बिलासाठी, कारण की आपण तितकं पैसे पे केले आणि आपल्याला ती वस्तू मिळाली, त्याकरता कृतज्ञ राहायचं आहे. आता त्यांनी काय सांगितलं आहे? जेव्हापासून कृतज्ञतेच्या या सर्व अपूर्व शक्तींचा साक्षात्कार मला झाला तेव्हापासून प्रत्येक बिल भरल्यावर मी बिल भरले, आभारी आहे हे जादूचे शब्द त्यावर लिहिते. अगदी एकही बिल मी लिहिल्यापासून ठेवत नाही. मी पण जादूचं पुस्तक वाचायला लागली तेव्हापासून माझ्याकडे पण काही बिल असतात. आता इथे फक्त 1-2 बिल आहे. जसं मी कपडे घेतले त्या कपड्यासाठी मी इथे लिहिलं आहे थँक्यू की मी कपडे घेऊ शकले आणि त्याकरता मी ब्रह्मांडाचे थँक्यू आहे. त्यानंतर इथे नळाचं बिल आहे की नळाचे जे साहित्य होतं त्याकरता मी थँक्यू आहे, कारण की मी ते भरू शकले. आणि हे कशामुळे भरू शकले? कारण की तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता त्यासाठी तुम्ही भरले, त्याकरता तुम्ही कृतज्ञ असायला पाहिजे. तुम्ही जितके वेळा कृतज्ञ असाल तुमच्या जीवनात अफाट स्वरूपात येणार आणि तुम्ही कृतज्ञ नसाल तर तुमच्या जीवनातून ती जादू काढून घेण्यात येईल. आणि बघा मैत्रिणींनो, आपल्याला हे जादू पुस्तकाचं जे आहे त्या पद्धतीने आपल्याला जगायचं आहे. जादू जादूगराची नाही तर जादू आपल्या स्वतःची जादू आपल्याला करायची आहे आणि तुम्ही ते करणार, मला ही आशा आहे. आणि परत भेटूया उद्याला ह्याच वेळेला. थँक्यू सो मच. थँक्यू.